नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफी या मागण्यांसाठी राज्यभर आजपासून शेतकऱ्यांचं संपाचं अस्त्र. अनेक ठिकाणी संपाला हिंसक वळण. कर्जमाफीला सरकारचा नकार नाही, मात्र हा संप शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्यामुळे संप समाप्त करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याऐवजी सरकार बरोबर काम करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढावा, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना मार्गदर्शन. संघर्ष यात्रेला पाठिंबा न मिळालेली मंडळी हिंसा करून शेतकऱ्याला रोखण्याचा आणि संप चिघळवण्याच्या प्रयत्नात, मुख्यमंत्र्यांचा टोला. संपावरच्या शेतकऱ्यांना दंडुके उगारल्यास शिवसेना सहन करणार नाही, संजय राऊत. संकटातल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सर्वांनीच हातभार लावण्याची गरज, शरद पवार यांच्याकडून व्यक्त. चणा डाळ वगळता अन्य डाळींवरील साठा नियंत्रणाची मर्यादा काढून टाकण्याचा राज्य शासनाचा निर्णय. पाकिस्तान आणि इतरांबरोबर रशियाचे संबंध वाढत असले तरी त्याचा कोणताही परिणाम भारत रशिया संबंधांवर होणार नाही, व्लादिमीर पुतीन. आणि कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या 24 तासात पावसाच्या सरींची शक्यता. नमस्कार. बातम्या विस्ताराने. शेतकऱ्यांसमोर असलेल्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार मार्ग काढत असून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कोणत्याही प्रकारची चर्चा करायला सरकार तयार आहे. सरकारने कर्जमाफीला कधीच नकार दिलेला नाही. हा संप शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. संपाच्या आडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याऐवजी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपकऱ्यांनी राज्यकर्त्यांसोबत काम करावं, शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमध्ये मदत करावी, त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकार हे पूर्णपणे उभं आहे. या अडचणीतनं राज्य सरकार निश्चितपणे वाट काढते आहे आणि म्हणून माझी पुन्हा एकदा जे संप करतायत त्यांना विनंती आहे की आपल्या शेतकऱ्याला या ठिकाणी वेठीस धरायच्या ऐवजी सरकारसोबत त्यांनी चर्चा करावी, सरकारसोबत त्यांनी काम करावं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त कसं करता येईल आणि शेतकऱ्याची शेती परवडणारी कशी होईल, ती शाश्वत कशी होईल या संदर्भात प्रयत्न करावा. या संपादरम्यान भाज्या, दुधाचे ट्रक अडवल्याने शेतकऱ्यांचंच नुकसान होत आहे. दूध संघाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दुधाला दर दिला पाहिजे असं ते म्हणाले. गेल्या 15 ते 20 वर्षात निर्माण झालेल्या या अडचणी असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं सांगत संघर्ष यात्रेला कुठलाही पाठिंबा न मिळालेली मंडळी संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी दिला. शेतकऱ्यांना भाजीपाला आणि दूध जाणीवपूर्वक अडवलं जात आहे, यात शेतकऱ्यांचं नुकसान आहे असं ते म्हणाले. सरकारमध्ये असताना जबाबदारी झटकून चालणार नाही, एकत्र येऊन काम करावं लागेल असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. गेल्या 3 वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची जंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितली. शेतकरी हिताचे प्रयत्न सुरूच राहतील अशी खात्री त्यांनी दिली. सरकारचा कर्जमाफीला नकार नाही, मात्र नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी आणि 31 लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठ्यात पुन्हा आणण्यासाठी लवकरच योजना जाहीर केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. पीक कर्जाची आखणी करण्यात येत आहे. यंदा 54,000 कोटी रुपयांचं पीक कर्ज उपलब्ध करून देणार असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 3,500 कोटी रुपयांनी जास्त असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. खेळत्या भांडवलाची कमतरता असलेल्या 13 जिल्हा बँकांना व्यावसायिक आणि राष्ट्रीय बँकांनी भांडवल उपलब्ध करून द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या. कृषी क्षेत्रात परिवर्तन आणण्याकरता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे शेतकरी कर्जमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ज्यांच्या संघर्ष यात्रेला कुठलाही पाठिंबा मिळाला नाही अशी काही मंडळी या संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न करतायत, जाणीवपूर्वक शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करतायत, येणारा दूध भाजीपाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत.
आणि त्यांचा प्रयत्न हा देखील आहे की कुठेतरी पोलिसांशी संघर्ष व्हावा, याला गालबोट लागावं आणि त्यातनं हा संप चिघळता यावा. शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. संपकऱ्यांनी अनेक ठिकाणी दूध ओतून आणि रस्त्यावर शेतमाल फेकून निषेध नोंदवला. औरंगाबादमध्ये आज सकाळी संपाला हिंसक वळण लागलं. जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी बाजार बंद करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करत असताना काही व्यापाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. आमच्याकडे आज काही माल शेतकऱ्यांनी आणला, त्यांना माहिती नव्हतं म्हणून आम्हाला आजच्या दिवस माल विकू द्या, तरी जवळजवळ व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आपला माल विक्री बंद केली. आणि हे सगळं करत असताना काही लोकांच्याकडे आता शेतकरी शेवटी एवढ्या मॉबमध्ये ही बंद करण्याची विनंती करत असताना थोड्याफार घटना घडत असतात. त्याच्या माध्यमातून काही व्यापाऱ्यांनी नव्हे तर ते टरबूज खरबूजवाले जे काही व्यापारी होते किंवा त्यांच्याबरोबर जे हमाल होते किंवा जे छोट्या हातगाडीवाले होते, ह्या हातगाडीवाल्यांनी शेतकऱ्यांना जबर मारहाण केली. त्याच्यामध्ये 4-5 शेतकऱ्यांना जबर मारहाण झालेली आहे. खरं तर उद्यापासून आम्ही शेतकऱ्यांचाच माल या मार्केटमध्ये येणार याची पूर्ण खबरदारी घेऊ. संपात शिऊर तसंच साफियाबादवाडी इथले शेतकरी सहभागी झाले आहेत. औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालटा फाटा इथे चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अहमदनगरमधल्या श्रीगोंदा इथे झालेल्या आंदोलनात आमदार राहुल जगतापही सहभागी झाले. कोपरगावमध्ये संतप्त शेतकरी आंदोलकांनी बाजारात नेला जाणारा कांदा फेकून दिला. कोपरगाव, शिर्डी, तळेगाव, दिघे, चौफुली इथे दूध रस्त्यावर ओतून देण्यात आलं. सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ मिरज रस्त्यावर दुधाचे टँकर आणि भाजीपाला भरलेल्या गाड्यांचे टायर रात्री फोडण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातल्या उपरी गावात शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी दुकानं बंद ठेवून गावाने कडकडीत बंद पुकारला. मंगेवाडी, मोहोळ अशा विविध ठिकाणी आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध केला. सोलापूर मार्केट यार्डात शेतकरी संघटनेने ट्रक चालकांना फुलं वाटून संपात सहभागी होण्याचं आवाहन केलं. या संपात सांगोला डाळिंब बाजारही सहभागी झाला. राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी बुलढाणा इथे किसान सेनेने आंदोलन केलं. जालन्यात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी संघटनेने जालना कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको केलं. बाजार समितीत येणाऱ्या गाड्या अडवून त्यांची तपासणी करत भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना मज्जाव करत शेतकरी संघटनेने संप सुरू केला. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मिटणार नाही असं काही शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेचे नेते डॉक्टर आप्पासाहेब कदम यांनी दूरदर्शनला सांगितलं. ते काही माहित नाही, आतमध्ये गेलो तर काही आम्हाला आढळलं. संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज शांतता असून बंदच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभा, सीटू यासारख्या 5 संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा दिल्या. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असलेला समृद्धी महामार्ग रद्द करावा, त्याचप्रमाणे उपसा जलसिंचनचे कर्ज माफ करावं, या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत. शासनाने दखल घ्यावी अन्यथा या पुढच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या प्रसंगी देत आहोत. नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या भाजी बाजारावर मात्र शेतकरी संपाचा काहीच परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणेच आज सकाळी सुमारे 450 गाड्यांची आवक झाली. फळं आणि कांदा बटाटा बाजारही सुरळीत आहे. पालघर जिल्ह्यात शेतकरीही या संपात सहभागी झालेले नाहीत. लातूरमध्ये विविध शेतकरी संघटना आणि डाव्या पक्षांनी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं तर नव्या गूळ मार्केटसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. औसा तालुक्यातल्या काजळे, चिंचोली इथे दूध आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र आपला माल गावात मोफत वाटला. नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा संप काही प्रमाणात दिसून आला. कळमना बाजार आणि कॉटन मार्केट इथले व्यवहार सुरळीत सुरू होते. सावनेर तालुक्यातल्या वाकोडी गावात मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. इथल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध शहरात पाठवलं नाही. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात तहसील कार्यालयासमोर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि कष्टकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शनं केली. संपावर असलेल्या शेतकऱ्यांवर दंडुके चालवले तर शिवसेना ते सहन करणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेना कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका करावी अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेची आहे. शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ का आली हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे असं ते म्हणाले.
तर शेतकरी आज संकटात असून त्याच्या मदतीसाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. त्यासाठी ज्या वेळेला रस्त्यावर उतरतो त्यावेळेला त्याच्या कष्टातून जे तयार होतं त्याचा लाभ घेणारा सगळा घटक आहे, ग्राहक वर्ग आहे, त्यांनी सुद्धा त्याच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याच्या दुःखावर फुंकर घालण्याच्यासाठी जे काही शक्य असेल ते केलं पाहिजे, अशा प्रकारचा हा कालखंड आहे. सत्ताधाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काहीच कळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर संपाची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हाच तातडीचा उपाय आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. चणा डाळ वगळता अन्य डाळींवरील साठा नियंत्रणाची मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने या निर्णयाची सूचना देणारं पत्र शिधा वाटप अधिकारी तसंच तत्सम अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करावी, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वी डाळीवरचा साठा नियंत्रण रद्द करण्याची घोषणा केली होती आणि राज्यांनी स्वतःचे निर्णय घ्यावेत असं सांगितलं होतं. या निर्णयाला अनुलक्षून साठा नियंत्रण रद्द करणारं महाराष्ट्र हे देशात आघाडीचे राज्य ठरलं आहे. पाकिस्तान आणि इतरांबरोबर रशियाचे संबंध वाढत असले तरी त्याचा कोणताही परिणाम भारत रशिया संबंधांवर होणार नाही, असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात आज चर्चा झाली, त्यानंतर ते बोलत होते. क्षेपणास्त्रासारख्या क्षेत्रात भारताबरोबर जेवढं सखोल सहकार्य आहे तेवढं इतर कुठल्याही देशाबरोबर नाही, असंही पुतीन म्हणाले. 18व्या भारत रशिया वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील 5व्या आणि 6व्या अणुभट्टीबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. जम्मू काश्मीरमधल्या सोपोर इथे सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. दरम्यान पाकिस्तानने आज जम्मू काश्मीरमधल्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर तोफगोळ्यांचा मारा केला, तसंच गोळीबारही केला. भारतीय लष्कराने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असून गोळीबार अजूनही सुरू असल्याचं वृत्त आहे. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. ब्रह्मपुरी इथे 42.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 35 आणि 28, नागपूर 41 आणि 28, पुणे 38 आणि 25, औरंगाबाद 39 आणि 25, नाशिक 38 आणि 25, कोल्हापूर 33 आणि 23, रत्नागिरी 32 आणि 25, सोलापूर 39 आणि 22 आणि अमरावती 35 आणि 26 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफी या मागण्यांसाठी राज्यभर आजपासून शेतकऱ्यांचं संपाचं अस्त्र. अनेक ठिकाणी संपाला हिंसक वळण. कर्जमाफीला सरकारचा नकार नाही, मात्र हा संप शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्यामुळे संप समाप्त करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याऐवजी सरकारबरोबर काम करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढावा, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना मार्गदर्शन. संघर्ष यात्रेला पाठिंबा न मिळालेली मंडळी हिंसा करून शेतकऱ्याला रोखण्याचा आणि संप चिघळवण्याच्या प्रयत्नात, मुख्यमंत्र्यांचा टोला. संपावरच्या शेतकऱ्यांना दंडुके उगारल्यास शिवसेना सहन करणार नाही, संजय राऊत. संकटातल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सर्वांनीच हातभार लावण्याची गरज, शरद पवार यांच्याकडून व्यक्त.
चणा डाळ वगळता अन्य डाळींवरील साठा नियंत्रणाची मर्यादा काढून टाकण्याचा राज्य शासनाचा निर्णय. पाकिस्तान आणि इतरांबरोबर रशियाचे संबंध वाढत असले तरी त्याचा कोणताही परिणाम भारत रशिया संबंधांवर होणार नाही, व्लादिमीर पुतीन. आणि कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या 24 तासात पावसाच्या सरींची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. सहसा संपावर न जाणारा राज्यातला बळीराजा आजपासून संपावर गेलाय. मात्र त्याचवेळी आपल्या मागण्या आणि अडचणी पटलावर आणण्यासाठी बळीराजांनी सुरू केलेल्या या संपात शेतकऱ्यांच्याच कृषी मालाचं नुकसान होत असल्याचं दुर्दैवी चित्रही दिसतंय. अशावेळी या संपाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावर व्यवस्थेकडून आवश्यक सक्रिय आणि समन्वयी भूमिका यावरील चर्चा महत्त्वाची ठरते. याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी कृषी क्षेत्राचे अभ्यासक मारुती चापके यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.